आता बघणार आहोत ब्रह्मपुरी येथील बातमी। ब्रह्मपुरीचे माजी आमदार प्राध्यापक अतुल देशकर यांच्या वाढदिवसानिमित्त 27 जुलैला ब्रह्मपुरी येथे कार्यकर्ता महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी माजी खासदार अशोक नेते, उत्सवमूर्ती अतुल देशकर, माजी आमदार सुधीर पारवे, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष वंदना शेंडे, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा संध्या गुरुनोले, प्राध्यापक गोपीचंद गणवीर, काशीनाथ थेरकर, प्राध्यापक कादर शेख, प्रकाश वाघमारे, अरुण शेंडे, बाळू नंदुरकर, राजू बोरकर, अविनाश पाल, कृष्णा सहारे, संतोष तंगडपल्लीवार, नागराज गेडाम, संजय गजपुरे, तनय देशकर, नीलम सुरमवार, साकेत भांडारकर, रामलाल दोनाडकर, प्राध्यापक सुयोग बाळबुधे, मनोज भूपाल, मनोज वठे, रश्मी पेशने आदींची प्रमुख उपस्थिती होती। या प्रसंगी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले की लोकांची दिशाभूल करीत काँग्रेसने लोकसभेत जागा जिंकल्या। स्पर्धेत कासव एकदा जिंकू शकतो, पण 100 स्पर्धांमध्ये शक्य नाही। काँग्रेसला अहंकाराची बाधा झालेली आहे। एवढा अहंकार काँग्रेसच्या नेत्यांमध्ये आला आहे की तेच अधिकाऱ्यांना फोन करून सांगतात, मीच पुढचा मुख्यमंत्री आहे। आम्ही हिशेब लावला तर आतापर्यंत 11 मुख्यमंत्री अर्थात इच्छुक मुख्यमंत्री महाविकास आघाडीत आले आहेत। काही तर मंत्री झाले आहेत। घाईघाईत व्हिजिटिंग कार्ड, लेटर हेड छापले नाहीत म्हणजे नशीब, असा टोलाही सुधीर मुनगंटीवार यांनी यावेळी विरोधकांना लगावला। उत्साह बघितल्यावर मी विश्वासाने सांगू शकतो की माजी आमदार अतुल भाऊ देशकरांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने तुम्ही सर्वजण ब्रह्मपुरी विधानसभेचा विजय रिटर्न गिफ्ट म्हणून द्याल, हा विश्वास, तुमची ही ऊर्जा बघून मी व्यक्त करू शकतो। भारतीय जनता पार्टीचा एक कार्यकर्ता म्हणून, जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी माझ्या वतीने या जिल्ह्यातील तमाम कार्यकर्त्यांच्या वतीने श्री अतुल भाऊ देशकर यांना जन्मदिवसाच्या हृदयापासून, अंतःकरणापासून शुभकामना देतो। या शुभकामना देताना शक्तिदायिनी, तेजोदायिनी माता महाकालीच्या चरणी प्रार्थना करतो की आजचा वाढदिवस आपण 66 दिवे प्रज्वलित करून साजरा केला, पण मां शक्तिदायिनी माता महाकाली आई, तू अतुल भाऊंना असा भरभरून आशीर्वाद दे की 100 दिवे लावून अतुल भाऊचा वाढदिवस आम्ही साजरा 100व्या वर्षी करू शकू। टावर भारतीय जनता पार्टीचं आणि सिम कार्ड मात्र काँग्रेसचं टाकता। आता टावर भाजपचं असेल आणि सिम कार्ड काँग्रेसचं टाकलं तर तुमच्या नशिबात विकास हा इतक्या मंद गतीने येईल की कासव सुद्धा आत्महत्या करू शकेल, इतकी विकासाची मंद गती असू शकते। आपण बघत आहात काही दृष्ट विचाराचे लोक, दृष्ट बुद्धीचे लोक, नरेटिव्ह सेट करणारे राजकीय पक्ष, किती पोट दुखतंय। हा, लोकसभेत होतं कधी कधी ससा आणि कासवाच्या गोष्टीमध्ये एकदा कासव जिंकलं, पण नेहमी जिंकलं नाही। सस्याच्या लक्षात आलं की आपण बेसावध राहिलो आणि कासव जिंकलं, नंतर 100दा स्पर्धा झाल्या, कासव पुन्हा कधीही जिंकलं नाही। आता कासवाचा कप आणि काँग्रेसचा कप, या काँग्रेसला सुद्धा गची बाधा झाली आहे, अहंकाराची बाधा झाली आहे, आणि कासवाचा हा क काँग्रेसच्या क मध्ये इतका भूताच्या रूपाने अवतरला आहे, इतका अहंकार काँग्रेसच्या नेत्यांना झाला। अधिकाऱ्यांना फोन करतात आणि सांगतात, मैं अगला मुख्यमंत्री हूँ, मैं अगला मुख्यमंत्री हूँ। त्या दिवशी आम्ही सहज बसल्या बसल्या हिशोब केला, आत्तापर्यंत काँग्रेसचे 11 मुख्यमंत्री झाले आहे। म्हणजे इच्छुक मुख्यमंत्री। आता हे 11 जे मुख्यमंत्री झाले आणि काही तर मंत्री झाले, एवढ्यांनी बरं आहे अजून व्हिजिटिंग कार्ड छापले नाही, अजून लेटर हेड छापले नाही। फोनवर अधिकाऱ्यांना धमकी देतात कि मैं तो आने वाले दिनों में मुख्यमंत्री बनूंगा।